हे गाईज, गुड मॉर्निंग. नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा. तर गाईज, व्लॉग एंडपर्यंत बघा आणि अजिबात व्लॉग स्किप करू नका. तर आजच्या दिवसात मी काय काय करणार आहे तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर व्लॉग एंडपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. चला, आता मी उशीर झालाय खूप, तर मी जाते पटकन किचनमध्ये आणि माझ्या स्वयंपाकाला लागते. तर गाईज, आज मी बनवणार आहे भेंडीची भाजी. आणि आता सगळ्यात पहिलं तर पाणी ठेवतो तापायला. प्यायला पाणी. माझ्या चपात्या झाल्यात करून आणि ही रात्रीची भाजी आहे. डाळ पालक केलं होतं रात्री, ती गरम करते. आणि आता प्रतीकला कॉफी करणार आहे मी आज. त्याला कालच प्यायची होती, पण काल कसं आहे, काल त्याने चहा पिला, त्याच्यामुळे चहा ठेवला होता जास्त, त्याच्यामुळे त्याला चहा प्यावा लागला. म्हणून मी आता त्यासाठी कॉफी बनवते. आणि मी आता प्रतीकला अहो जाऊ बोलणार आहे. तो म्हणला माझे कान आतुर झाले तुला अहो जाऊ बोलताना ऐकायला. तर बघू, आता मी प्रयत्न तर करते, बघूयात. आता तर सध्या मी कॉफी बनवते पटकन आणि मग जाम भूक लागली आहे, मग प्रतीकाने मी नाश्ता करतो. मी आले आमच्या मागच्या घरामध्ये आणि काम चालू आहे. आता माझ्याकडे वेळ आहे, तर म्हटलं आता आपण बनवावं बटर. तर हे लोणी पप्पाने काढून ठेवलं होतं. पप्पा बोलले ह्याचं बटर बनव, तुला सारखं लागतं ना काय पण बनवायला, तर ह्याचं बटर बनव. तर मस्त ह्याचं बटर बनवते, फ्रेश, एकदम फ्रेश बटर. गाईज, मी खूप दिवसातून आता फेस मास्क लावलंय. सो वेळ होता माझ्याकडे भरपूर आणि आज मी थोड्या वेळानंतर आराम करणार आहे, म्हणजे झोपणार आहे. मग म्हटलं की आपण त्याच्या आधी जरा फेस मास्क लावून घ्यावं. प्रतीकला पण लावणार आहे मी, पण आता त्याची कामं चालली आहेत. मग अशी मी गेले होते मागे, तुम्ही बघितलं असेल, मी आमच्या कारखान्यात गेले होते. मूग डाळ खाते मी. तर आमच्या कारखान्यात काम चालू आहे, जास्त वेळ नाही थांबत तिथं, कारण की कसं आहे, तिथं काम चालू असतं आणि आपण मध्ये मध्ये जायचं, तिथं चांगलं नाही वाटत. त्याच्यामुळे आता तुम्हाला एक दिवशी मी दाखवेल निवांत काय असतं, कसं असतं ते मागे सगळं जाऊन, म्हणजे आमच्या कारखान्यात जाऊन सगळं दाखवेल. पण आज एवढं काय मी दाखवलं नाहीये. सो हे गुतलं बघा, माझ्या स्किनवरती ग्लो. गाईज, माझ्या फेसवर तुम्हाला ग्लो दिसत असेल. आत्ताच फेस वॉश केलाय मी, बघा. आणि आता मी खातीये दूध भात, तूप साखर टाकून. कशी डायटिंग करू सांगा तुम्ही, कशी करू? मला कंट्रोलच नाही होत. सकाळी मी चपाती आणि भाजी पण खाल्ली आहे. आज मी भेंडीची भाजी बनवली होती, सकाळी भेंडीची भाजी आणि चपाती खाल्ली आहे. त्याच्यानंतर आता परत भात. शक्यच नाही मी लुकडी होणं. मी अजून जाडी होतच जाणार आहे, मला असं वाटतंय. माझ्या खाण्यावरती कंट्रोल नाही आहे. माहीत नाही आज मला आजकाल काय व्हायला लागलं, क्रेविंग्स, हे खायचं ते खायचं, हे खाऊ का ते खाऊ का, असं होतंय. सो जाऊन जाता काय जाडं झालं तरी पण काय, मी उद्यापासून कंट्रोलमध्ये खाणार आहे. चला, आता एवढं खाऊन घेते, मग बोलूया. तोपर्यंत प्रतीक येतोय, प्रतीकला कॉल केला होता, त्याचं पण होत आलंय काम. तर गाईज, माझ्या सकाळची झोप होत नाही, म्हणून मी दुपारी मस्त झोपत असते रोज, म्हणजे कधी कधी झोपते. आज पण मला खूप झोप आली होती, माझी मस्त झोप झाली आहे. आणि आता आमचा चहा वगैरे पिऊन झाला, आता मी स्वयंपाकाला लागते. आणि आज मी बनवणार आहे शापूची भाजी. तर चला बघा काय काय बनवणार आहे नक्की. शेपू धुवून कापून ठेवली, आता सगळी तयारी करून ठेवली आहे. शेपूची भाजी टाकायची फक्त. आणि तुम्ही शेपू करताना काय टाकता? मी मटकीची डाळ टाकून शेपूची भाजी करतो.
पहिली मटकीची डाळ अशी भिजत ठेवतो, ह्याच्याने भारी चव लागते मेथीलाच म्हणते शेपूला. आणि तो वरण, आता भाताचा कुकर लावलाय. वरण भाताचा कुकर झाला की लगेच एका साईडला शेपूची भाजी करणार आणि त्याच्यानंतर भाकरी. मग स्वयंपाक झाला. आणि आज पप्पाला आणि प्रतीकला खूप कामाचा लोड आहे, त्याच्यामुळे मी आज लवकर जेवण बनवणार आहे. कारण मग आम्ही 8 वाजताच जेवणार आहे आज. प्रतीकने सांगितलंय आपण आज 8 वाजताच जेवायचं, मग परत त्यांना जायचं आहे, असा विषय. तर आज लवकर जेवणार आहे म्हणून लवकर स्वयंपाक उरकायचा आहे मला. या गाईज जेवायला आज बघा शेपूची भाजी, भाकरी, वरण भात मस्तपैकी, लोणचं. काय बोलता? हा काय म्हणता? भाकर राहिली सांगायची. भाकर नाही, पापड म्हणले. पापड का? पुढे पापड. पापड दुकानात घेऊन यायला लागल. तळले होते आम्ही पापड, संपले पोटात गेले. तळलेले. होय. पापड आवडतात तुला? आवडतात तुला? हो. लग्न झाल्यापासून सगळं आवडतं. पापड भाजलेले म्हणून उकडलेले नको म्हणून पापड खातो तू. लग्न झाल्यापासून सगळं आवडायला लागलंय. नाही खातो पापड. दिलेत लय वेळा. पापड नाही खात. दिलेत लय वेळा. नको खोटं बोल. हा? काय चावायचंय वळच. पहिले तांदळाचे पापड करायचे मी. आता मम्मी चालली आहे उद्यापासून गावाला, तेव्हा बघूयात खाता का नाही. तर गाईज पुढचे 5-6 दिवस तुम्हाला काय हसायला भेटणार नाही. 5-6 नाही, 2-3 दिवस. 3 दिवस. कारण दोन कपल चालले ते गावाला मस्त एन्जॉय करायला, आणि आम्ही 2 कपल इकडेच राहणार आहे. त्यांना आवडा ना आता गावाला यायला, काय करायचं. बोर होतो म्हणतात गावाला, आम्ही बोर होतोय गावाला. नाही कारण दुसरे पण जाऊन ते सांगत नाही. आता काय म्हणता? नको कुणाला दुसऱ्या टाकू, कारण दुसरं आहे म्हणून. भंडाऱ्याला आपण गावाला जाऊ, उसाळायची गरज नाही. करमत नाही मला की तुम्हाला 3 दिवस तिथं. काहीच नाही गावामध्ये करमायचा विषय नाही, विषय काहीच करमायचा विषय नाही इथं. तर जेवल्यावर बोलू, जेवता बोलता नाही. हा ना, आणि मला पण जेवता येत नाही. मग जेवल्यावर बोलू, एका हातात मोबाईल पकडून. मंडळी रात्रीचे वाजले ते 11 आणि मी अजून काम करते, कारण की मला कपाट आवरायचं होतं आणि कपाट आवरायला वेळ नव्हता, त्याच्यामुळे मी आत्ता कपाट आवरत होते. हे बघा आत्ता माझे कपडे, हे वरचं नका बघू, खालचे बघा, हे घडी करून झाले. ते काय करू आता, मला कपाट पुरत नाही कपडे ठेवायला. असं वाटतंय अजूनही कपाट घ्यावं, पण कपाट घेतलं तर ते ठेवायचं कुठं, हा एक प्रश्न आहे. आणि प्रतीकचे अजून कामं नाही झाले. बघा टाइम काय झालाय, 11 वाजत आलं, ते वाजून गेले ते, तरी प्रतीकचं अजून काम संपलं नाहीये. त्याच्यामुळे मी वाट बघते त्याची. आणि सगळं मी बेड वगैरे सगळं आवरलं, फक्त झोपायचं बाकी आहे. पण प्रतीक आल्याशिवाय मला एकटीला झोप पण येत नाही, त्याच्यामुळे मी थांबली आता. आणि बघूया बाकीचं प्रतीक आलं की बोलेन मी. पण आता मी कपडे चेंज करून घेते आता, आणि माझे नाईट सूट घालते मी आता. गाईज 11:30 वाजले आता. मला वेळ लागला जरा पॅकिंग वगैरे करायला. तर आज काय एवढं घेऊ शकलो नाही, कारण मम्मी पप्पा चालले उद्या गावाला. उरूस आहे गावाचा, आता उरूस चालू होतील सगळ्या गावाचे. तर मग ते चालत उरसाला. मग 2-3 दिवस मी मग घरीच आहे, मीच डिलेवरी द्यायला सगळं पेसफुल झालं. तर मम्मी पप्पा गावाला जाणार आहेत, तर मला सगळीकडे काम बघायचे आहेत. त्यामुळे ते आजच सगळं मी एकदम स्टॉक बनवून ठेवला आहे. 2-3 दिवस मग काही टेन्शन नाही. त्यामुळं आज काही एवढं व्लॉगमध्ये घ्यायला जमलं नाही. आणि उद्या ते सगळे गावाला जाणार आहेत, त्यामुळे 2-3 दिवस तुम्हाला आम्हाला दोघांनाच बघायचं आहे. तर गाईज बस, बाकी काही नाही. आणि एक तुम्हाला मी बोललो होतो, कोण जर दत्तनगरला राहतं, एकाने कमेंट केली ती, आम्ही दत्तनगरला राहतो जांभूळवाडीच्या तिकडं. तर मी इथं फोटो लावले. एक पहिली जी शॉप आहे ती दत्तनगरच्या तिथं दुबई मॉल म्हणून शॉपिंग मॉल आहे समोरच. त्या समोरच एक दुकान आहे कृष्ण ट्रेडर्स म्हणून, तिथं एक आपलं राहतं. आणि तिथे थोडं पुढं गेलं की तिथं दत्तनगरची जुनी पोलीस चौकी होती ना, जुनी एकदम, तिच्या समोर एक ॲक्टिव्ह मॉडर्न स्कूल म्हणून आहे. त्या शेजारी अमरदीप म्हणून दुकान आहे. त्या दुकानात पण आपलं ताक पनीर जातं. तर
तुम्ही कोणतं राहत असाल तर नक्की परचेस करा. ज्यांनी कोणी कमेंट केली होती आम्ही दत्तनगरमध्ये राहतो, तर तिथून आपण ताक पनीर परचेस करा. बाकी काय नाही. अजून जसं मी सांगितलं आहे, कोण कुठं राहत असेल तर सांगा, आम्ही तिथं आमचं प्रोडक्ट येते का सांगू, नसेल तर आपण रिप्लाय देऊच. बाकी काय नाही. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट नक्की सांगा. आज काय एवढं स्पेशल झालं नाही, नॉर्मल आपलं डेली रुटीनसारखं डेली ब्लॉग झाला. बाकी तुमचं प्रेम असंच राहून दे आणि बाय बाय.